आता का मी काय म्हणतोय तो, आजचा आपण शब्द पाहणार आहे आणि एक इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. आता ऐका, इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड हे दोन्ही एकमेकांना रिलेटेड आहेत. जसं की बघा, समजा एक झाड आहे, अगोदर मराठी, आणि झाडाच्या समोर या ठिकाणी समजा अर्ण उभा आहे. आता नीट ऐका, तुम्ही म्हणताना असं पण म्हणू शकता, झाडाच्या समोर अर्ण उभा आहे किंवा अर्णवच्या मागे झाड आहे, असं दोन्ही म्हणू शकता. हे बघा, दोन्ही वाक्य होतात. अर्णवच्या मागे झाड आहे, आणि हेच वाक्य तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, झाडाच्या पुढे अर्ण उभा आहे किंवा झाडाच्या पुढे अर्णव आहे. तर नीट आहे का, मागे आणि पुढे हे दोन्ही शब्द एकमेकांना कोरिलेटेड आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. जेव्हा तुम्ही म्हणत असता अर्णवच्या मागे झाड आहे, त्यावेळी हे वाक्य तुम्ही कसं म्हणाल? अर्णव काल सांगितलं होतं, सांगा अर्णव. अर्णव लेफ्ट झाले काय? विश्व सांगा चला. हा सांगा गणेश. अहो इंग्रजीत सांगायचंय. हा सांगा विश्व. अरे कालच झालं की, असं काय करताय? बिहाइंड सांगायचं. बिहाइंड नाही, इन फ्रंट ऑफ नका सांगू. आपण इन फ्रंट ऑफ आज शिकणार आहे. मागे आपण काल शिकलो बिहाइंड. सांगा आरोही. सांगा की आरोही. बरोबर. हा अंजली, प्रांजली सांगा परत एकदा. अर्णव इज बिहाइंड द ट्री. आता बिहाइंड शब्दाच्या नंतर तुम्ही वापरलेला शब्द आहे ट्री. नीट ऐका, बिहाइंड द ट्री असं म्हणताय तुम्ही, तर त्याचा अर्थ होतो काय? अर्णव झाडाच्या मागे आहे असं होतं. मी तुम्हाला सांगितलं अर्णवच्या मागे झाड आहे. सांगा. बरोबर. अरे इन फ्रंट ऑफ थांबा जरा. इन फ्रंट ऑफ अगोदर तुम्ही बिहाइंड समजून घ्या. ट्री इज बिहाइंड द अर्णव. नीट आहे का, ट्री इज बिहाइंड अर्णव. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही बिहाइंडच्या नंतर जो शब्द वापराल त्याच्या मागे असा अर्थ होतो. या ठिकाणी झाड आहे अर्णवच्या मागे, म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे ट्री इज बिहाइंड अर्णव. आता नीट आहे का, इन फ्रंट ऑफ हे शब्द लिहून घ्या अगोदर. इन फ्रंट ऑफ, ज्यांनी लिहिला नाही त्यांनी च्या समोर. मग कोणाच्या समोर? तर तुम्ही या ठिकाणी इन फ्रंट ऑफ च्या पुढे जो शब्द वापराल त्याच्या मागे असा अर्थ, त्याच्या समोर असा अर्थ होतो. च्या समोर. मग नीट आहे का, आता मी या ठिकाणी टेबल लिहिलाय पा इथं चित्रात, आणि या टेबलच्या पुढे, पुढे आहे बरं का, आता मला ते पुढे काढता येणार नाही, पण समजून घ्या पुढे समजा. तर टेबलच्या पुढे बॉल आहे, हे वाक्य कसंच म्हणाल तुम्ही सांगा बरं. लक्षात ठेवा, इन फ्रंट ऑफ च्या नंतर जो शब्द वापराल त्याच्या समोर. हा सांगा. सांगा की. बरोबर, लिहून घ्या. बॉल चित्र काढा. व्हेरी गुड. बॉल इज इन फ्रंट ऑफ द टेबल. टेबल, आता नीट आहे का,
तुम्हाला हा प्रश्न प्रत्येक वेळी पडणार आहे की नेमकं कोणाच्या समोर लिहायचं. तर तुम्हाला आता जेवढे काही शब्द दिलेत, ऑन असू द्या, इन असू द्या, अंडर असू द्या, अमंग असू द्या, बिहाइंड असू द्या, हे सगळ्या शब्दांच्या पुढे तुम्ही जो शब्द वापराल त्याच्यामध्ये, त्याच्यावर, त्याच्या खाली, त्याच्या मधून, त्याच्यामध्ये असे शब्द या ठिकाणी येत असतात. मग तुम्हाला हे निरीक्षण करून ठरवायचंय की नेमकं कोणाच्या समोर, तर या ठिकाणी टेबलच्या समोर. म्हणून तुम्ही या ठिकाणी टेबल हा शब्द इन फ्रंट ऑफच्या नंतर वापरला, म्हणून तुम्ही म्हणता बॉल इज इन फ्रंट ऑफ द टेबल. समृद्धी बोर्डकडे लक्ष द्या. आता पुढचा शब्द, पुढचं वाक्य सांगा. या ठिकाणी घर आहे, आणि घराच्या समोर झाड आहे. सांगा बरं कसं म्हणणार. बोला. हो सांगा. बरोबर, लिहून घ्या. ट्री. बघा कोण आहे झाडा कोणाच्या समोर, तर घराच्या समोर. त्यामुळे इन फ्रंट ऑफच्या नंतर तुम्ही हाऊस किंवा होम शब्द वापरला पाहिजे. कोण आहे तर ट्री. ट्री इज झाड आहे. कुठे, इन फ्रंट ऑफ हाऊस. झाडाच्या घराच्या समोर झाड आहे. हेच वाक्य बिहाइंड मध्ये कसं सांगाल तुम्ही, सांगा बरं. हेच चित्र तेजस्वी सांगा. आ शाबास, लिहून घ्या. हाऊस इज बिहाइंड द ट्री. वाक्य सेम तेच आहे पहा. म्हणजे तुम्ही दोन पद्धतीने हे वाक्य किंवा हे चित्र सांगू शकता. झाडाच्या मागे घर आहे किंवा घराच्या समोर झाड आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहे. मग बघा, तुम्ही इन फ्रंट ऑफ वापरलं तर त्याचा अर्थ होतो समोर, बिहाइंड शब्द वापरला तर त्याचा अर्थ होतो मागे. तेजस्वी झोप नाही का झाली, तोंडावर पाणी मारा जावा जरा. झालं. ओके, पुढचं वाक्य आता गणेश तुम्ही सांगा. गणेश. नाही, गणेश रासकर सांगा. सांगा. काही द्या तुम्ही. हा, चुकलं. ट्री इज इन चुकलं. ट्री इज इन फ्रंट ऑफ गणेश. एक मिनिट, एक मिनिट, काय म्हणले परत एकदा सांगा. थांबा, गोंधळ. गणेश शाम परत एकदा सांगा. थांब का जरा, मध्ये बोलू नका कशी. अरे एकाच वेळी बोलू नका, थांबा. थांबा जरा, मला कोणाचाच आवाज येईना नीट. हा, गणेश परत एकदा सांगा. कुणी स्क्रीन हे केली. थांबा थांबा एक मिनिट, थांबा एक मिनिट. कुणी स्क्रीन हे केली. स्क्रीनला हात लावू नका कोणी. कुणी स्क्रीन चालू केलं. हा, गणेश बोला.
ट्री इज इन फ्रंट ऑफ गणेश. बर, व्हेरी गुड. हा, सांगा की. सांगा की. गणेश सांगा की. शबास, व्हेरी गुड. दोन्ही शब्द, दोन्हीही वाक्य तुम्हाला कळले पाहिजे. गणेश इज बिहाइंड द ट्री. बघा, बिहाइंड आपण कालच शिकलोय. आपण या ठिकाणी इन फ्रंट ऑफ हा नवीन शब्द आज इथं पाहत होतो. ठीक आहे, एवढं तुम्हाला सगळ्यांना कळलं? ओके. आता मी तुम्हाला मराठीत वाक्य देतोय. मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून प्रत्येकानं सांगायचा. मध्ये कुणी प्लीज बोलू नका. पहिल्यांदा अर्श नाहीये का? हा, पहिल्यांदा विश्व, तुम्ही सांगा. हा, बोला विश्व. सगळ्यांनी लिहून घ्या वाक्य. शबास. कार इज बिहाइंड द विश्व. व्हेरी गुड. पुढे ज्ञानेश्वर, तुम्ही सांगा. ज्ञानेश्वर, तुम्ही बोला. बोला ज्ञानेश्वर. लगेच ऑन सांगितलं. हा, इंग्रजीत सांगा. ए, मध्ये कुणी बोलू नका. हा, ज्ञानेश्वर बोला. हा, जरा थोडं दुरुस्त करून सांगा. हा, असू द्या, चुकू द्या, सांगा. हा. नाही नाही, थांबा. विश्व, डब्ल्यू आहे का? बरं, ठीक आहे. हा, ये नका लिहू. हा, ज्ञानेश्वर बोला. हा. ओके, व्हेरी गुड. पेन इज ऑन द टेबल. नीट ऐका आता. तुम्ही या ऑनच्या नंतर जो शब्द वापराल ना, त्याच्यावर असा अर्थ होतो. बिहाइंडच्या नंतर जो शब्द वापराल त्याच्या मागे असा त्याचा अर्थ होतो. झाले दोन्ही वाक्य लिहून? हा, पुढे. शौर्य इजगज. हा, बोला शौर्य. थांबा थांबा गणेश, दोनच मिनिट. शौर्य, अवघड झालं का वाक्य? थांबा रोही. शौर्य, अवघड झालं का वाक्य? हा, सांगा. वेळ लागू द्या, तुम्हाला जे येतंय ते बोला. तुम्ही बिनधास्तपणे बोला. हा, व्हेरी गुड. माय हँड इज इज माय हँड इज इन द
वॉटर. शाबास, व्हेरी गुड. हा आरोही तुम्ही सांगा आता. बघू वाटतं. बोला आरोही. व्हेरी गुड, शाबास. डॉग इज अंडर द ब्रिज. शाबास. घेतलं लिहून. पुढचं वाक्य तेजस्वी, तुम्ही सांगा. हा लिहून घ्या. सगळी वाक्य लिहा. पहा मी आता मराठीतून इंग्रजीत का घ्यायचं, तर पहा तुम्हाला पुढच्या वर्षी जो स्कॉलरशिपचा पेपर आहे तो पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश असतो. आपल्याला अर्थ कळला पाहिजे. हा, बोला चैतन्य, काय म्हणता? हो, अंडर झालं होतं की. आज इन फ्रंट ऑफ झालं. तुम्ही नव्हते का चैतन्य? उशिरा जॉईन झाले का? बर. बर, घेतो मी, थांबा. इन फ्रंट ऑफ झालं. इन फ्रंट ऑफ. हा, पुढे अं, समर्थ मुंडेकर. तेजस्वी, हा सॉरी, तेजस्वी. हा, पिकॉक इज बिहाइंड. पिकॉक इज डान्सिंग. हा, आता बोला. पिकॉक इज डान्सिंग. हा, पुढं. इन फ्रंट ऑफ डोअर. दारासमोर मोर नाचत आहे. व्हेरी गुड. पुढे समर्थ मुंडेकर. द्या पटकन. घर. शाबास. माय हाऊस इज. माय हाऊस, हा बोला. बोला की. काय? हा, कुठल्या पहिल्या वाक्यात?
अरे कुठल्या पहिल्या वाक्यात? ह्या वरच्या म्हणताय तुम्ही? अरे मग डोअरचं स्पेलिंग काय आहे? अरे डोअरचं स्पेलिंग हा तुम्ही सांगा मग काय आहे डोअरचं स्पेलिंग? मग मी काय लिहिलंय? काय रे असं करताय? अरे डी डबल ओ आरच लिहिलंय की चुकलंय का डी डबल आर? इन फ्रंट ऑफ स्कूल. मला वाटलं मागचं कुठलं वाक्य म्हणताय तुम्ही. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ स्कूल. शाळेच्या समोर माझे घर आहे. बघा वाक्य थोडी मोठी मोठी करत चाललोय मी. लक्षात घ्या. तुम्ही जर या ठिकाणी समजून घेतलं तर तुम्हाला इंग्रजी बोलणं सुद्धा जमेल. आपल्याला अर्थ समजले तर बोलणंही आपल्याला सहजगत्या शक्य आहे. बर पुढे शौर्य भुजबळ. पुढचं वाक्य तुम्ही सांगा. बोला शौर्य. चुकू द्या बिंदास सांगा. हा शौर्य. जसं येतंय तसं उलट पालट कसं येतंय तसं सांगा. हा तुम्ही काल नव्हते. हा आय एम. शाबास. आय एम सिटिंग म्हणा. हा सिटिंग. हा हा इन फ्रंट ऑफ. बोला की इन फ्रंट ऑफ लॅपटॉप. व्हेरी गुड. आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ लॅपटॉप. हा दिसतीये की स्क्रीन? कोण म्हणलं दिसत नाही? हा पुढे कोण राहिला आता? राज. तुम्ही सांगा आता राज. गणेश झाला ना गणेश? हा राज. हा गणेश थांबा विचारतो गणेश एकच मिनिट. राज तुम्ही सांगा आता. वाचा. बोला. ऑन. ऑन द हेड पण कोणाच्या हेड? बरोबर आहे. हा कोणाच्या पण माय म्हणायचं. परत एकदा सांगा. बुक इज. माय बुक नाही. बुक इज ऑन. आता बघा ऑनच्या पुढे जो शब्द वापराल तुम्ही त्याच्या डोक्यावर आहे. मग बघा माय हेड. अरे माय हेड रे. ऑनच्या पुढे तुम्ही जो शब्द वापराल त्याच्यावर असा त्याचा अर्थ होतो. मग कोणाच्या वर आहे? तर माझ्या डोक्यावर आहे. मग तुम्ही लिहिलं पाहिजे ऑन माय हेड. माझ्या डोक्यावर पुस्तक आहे. समजलं का? व्हेरी गुड. गणेश बर्गे तुम्ही सांगा आता. लिहून झालं का? आरोही झालं का?
पाण्यात प्यायचं. हा, गणेश तुम्ही सांगा आता. नाही नाही नाही, गणेश बर्गेला सांगू द्या, थांबा गणेश. हा बोला. हा, मोबाईल इज. आत म्हणजे काय? खिसा म्हणजे पॉकेट. हा बोला आता. हा सांगा रोहित. बोला आरोही. गणेश चुकलं तुमचं. हा आरोही बोला. सांगा की. मोबाईल इज. हा, मोबाईल इज माय मोबाईल नाही. माझा मोबाईल नाही म्हटलं. मोबाईल इज. हा शाबास. इन माय पॉकेट. कारण माझ्या खिशात म्हटलंय म्हणून इनच्या नंतर तुम्ही जो शब्द वापराल त्याच्या खिशात असा अर्थ होतो. त्याच्या आत. मग कशाच्या? माझ्या खिशात. खिसा म्हणजे पॉकेट. मग मोबाईल इज इन माय पॉकेट. सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा रे. व्हिडिओ का बंद केलेत रे? प्रथमेश, चैतन्य, राज, शौर्या, सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. अर्णव, गणेश बर्गे, आरोही, विश्व, अंजली, प्रांजली. हा प्रथमेश तुम्ही सांगा. बोला काय म्हणता. काय म्हणता. बर ठीक आहे असू द्या. हा, कोणाला सांगितलं आता? प्रथमेश. प्रथमेश बोला तुम्ही आता. बोला प्रथमेश. बायसिकल ट्री. बरं सांगा तुम्ही. हा तुम्ही सांगा, मी दुरुस्त करतो. हा मध्ये बोलू नका, चिरकू नको. तू मराठीत वाक्य नाही बोलत. दुरुस्त. थांबा आरोही एक मिनिट. हा बोला की प्रथमेश. बायसिकल इज. अमंग कस काय? खाली म्हणजे अमंग नाही म्हटलं मी. अमंग शब्द तुम्हाला अनेकामधून सांगायचा असेल तर अमंग वापरायला सांगितला होता. खाली म्हणजे थोडी तुम्हाला. हा, अंतर सोडून असेल तर अंडर शब्द वापरायला सांगितला होता. बोला प्रथमेश. प्रथमेश लक्ष नाही तुमचं. बोला. सायकल इज अंडर द ट्री म्हणायचं. किती वेळा म्हणलं? ज्याच्या खाली आहे तो शब्द अगोदर लिहायचा अंडर. आणि कशाच्या खाली आहे? झाडाखाली. म्हणून अंडरच्या नंतर ट्री वापरायचा शब्द. अंडर द ट्री. सायकल इज अंडर द ट्री. बरं असू द्या. पुढे दोन जणांचं चुकलंय. दोन तीन जणांचं मी परत विचारतो अजून. अंजली, प्रांजली तुम्ही सांगा आता. झालं का लिहून सगळ्यांचं? लिहा पटपट.
हा, काय म्हणताय की चैतन्य? हा बोला. मी बसमध्ये आहे. अंडर कशाला? अरे मध्ये म्हणजे अंडर, तुम्ही सगळा घोळ केला. हा, प्रांजली बोला. हा बरोबर आहे प्रांजली. आय एम इन द बस. मी बस मध्ये आहे. व्हेरी गुड. अंडर कोण म्हटलं रे? अंडर कसं येईल रे? मी बस खाली आहे. हा बोला. पुढे कोण राहिलं? हा. तुम्ही पण गेलत्या काय? असं आहे व्हय. बरं बरं. हा समृद्धी, तुम्ही सांगा आता. समृद्धी. समृद्धी. समृद्धी लेफ्ट झाल्या. चैतन्य तुम्ही सांगताय. हा. बोला काय म्हणता. हा बोला चैतन्य. काय म्हणता प्रथमेश? बर बर, मी व्हिडिओ केला, व्हिडिओ पाठवतो. हा चैतन्य बोला. पेन पुस्तकाच्या मागे आहे. बोला. नाही नाही नाही, थांबा जरा. तुम्ही नका गडबड करू, थांबा जरा. हा सांगा. एकेकाला सांगू द्या, थांबा. त्यांना नाही आलं तर तुम्हाला विचार. तुम्ही लिहून ठेवा तोपर्यंत. लिहून ठेवा तोपर्यंत. हा बोला चैतन्य. हा काय म्हणता? हो केलाय की, पाठवतो हा शौर्या, थोड्या वेळाने पाठवतो. हा बोला. चैतन्य जसं येतंय तसं सांगा, एवढा वेळ लावू नका. बोला तुम्ही. असं तुम्ही अर्धा तास बसले तरी सुचणार नाही. जे आहे ते फटकन बोलून टाका. हा बोला, चुकू द्या, काय नाही होत. चैतन्य थांबा जरा आरोही. हा. चैतन्य बोला पटकन. चैतन्याला आवाज येत नाही का? चैतन्य आवाज येतोय का? ऑडिओ चालू करा. हा बोला. हा बोला, जसं येतंय तसं बोला. हा. बर. सगळं उलट पालट केलं. मागेला काय शब्द आहे चैतन्य? बघा तुम्ही लिहून दिले. बिहाइंड. हा. मग सांगा बरं. हा. शौर्य इजगज तुम्ही सांगा. हा. थांबा, शौर्याचं झाल्यावर तुम्ही सांगा. पेन इज बिहाइंड द बुक. हा आरोही सांगा. बरोबर आहे. पेन इज. आरोही तुम्ही सांगा. बिहाइंड द. हा सांगा. अंजली, प्रांजली सांगा. बुक इज. पेन इज बिहाइंड द बुक. आणि आता गणेशनी सांगितलं. गणेश सांगा. हा विश्व सांगा. हा. बुक इज इन फ्रंट ऑफ. हा इन फ्रंट ऑफ पेन. ठीक आहे, व्हेरी गुड.
हा, करेक्ट. दोन्ही बरोबर आहेत ही वाक्य. ठीक आहे, पुढचं वाक्य पहा आता. आ, एक मिनिट, कोण राहिलं रे आता? राज झाला, शौर्या झाली, अर्णव राहिले. अर्णव, तुम्ही सांगा आता. अर्णव नाही का? बर बर, ठीक आहे. अर्णव नाही, तुम्हाला कसं काय माहिती अरुण? हा, बर बर, ठीक आहे. हा, विश्व. परत एकदा तुम्ही सांगा आता. विश्व. हा, बोला. शबास. कॅट इज ऑन द चेअर. आरोही, तुम्ही लिहिताय का पण? मला नाही वाटत लिहिताय. विश्व, तुम्ही सांगा आता. विश्व. तुम्ही सांगा. हा, बोला. बोला. भिंत म्हणजे वॉल. कपाट म्हणजे कबट. कबट. हा, बोला. हा, गणेश सांगा. द वॉल इज. बरोबर. द वॉल इज बिहाइंड द कबर्ड. व्हेरी गुड. पुढे ज्ञानेश्वर, तुम्ही सांगा आता. झालं का लिहून सगळ्यांचं? झालं का? झालं का? ज्ञानेश्वर, तुम्ही सांगा आता. पुसू का? अरे, झालं का? हा. ज्ञानेश्वर. हा, ज्ञानेश्वर सांगा. हा, बोला बोला, बरोबर आहे. पेन इज. नाही नाही, पेन इज. मध्ये मध्ये म्हणजे काय वापरतो शब्द आपण? सांगा बघून. आत मध्ये. थांबा थांबा थांबा, गणेश गणेश, 2 मिनिट थांबा. बिटवीन नाही. हा हा हा, बिटवीन. तसं मध्ये नाही. आतमध्ये आतमध्ये आत. मी तर वापरायला पाहिजे होता. आत आत. इन. हा, पुढे सांगा आता. पेन इज इन.
इन द बॅग. इन द बॅग. हा पुढे. शौर्या. शौर्या भुजबळ. तुम्ही सांगा. आता दोन पुस्तकांच्या मध्ये असा अर्थ आहे हा. हा सांगा मग आता. शौर्या. शौर्या. हा फॅन. इन द बुक नाही, फॅन इज बिटवीन द बुक्स. फॅन इज बिटवीन बुक्स. दोन पुस्तकांच्या मध्ये जर असेल तर बिटवीन शब्द वापरतो आपण. बिटवीन. झालं लिहून. लिहा पटकन बुक्स. हा पुढे तेजस्वी. तुम्ही सांगा आता. थांबा एक मिनिट. हा, बोला. हा हा. हा ट्री इज. हा च्या समोर. आता शिकवलं की. हा हा हा. शाबास, व्हेरी गुड. माय स्कूल. ट्री इज इन फ्रंट ऑफ माय स्कूल. थांबा ही विचारतो एक मिनिट. बर पुढे. आरोही सांगा. झालं का लिहून. या पटकन. थांबा थांबा शौर्य. विचारतो मी, प्रत्येकाला विचारतो. आरोही सांगा चला. बोला. उभी म्हणजे स्टँड. हा स्टँड. हा आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ स्कूल. मी शाळेसमोर उभी आहे.
व्हेरी गुड. हा, पुढे शौर्य इजगज, तुम्ही सांगा आता. झालं का लिहून सगळ्यांचं? झालं. हा, बोला शौर्या इजगज. कोण उभा आहे मागे? हा, मग बोला की, सुरुवात तर करा की शौर्या. हा, सांगा. नाही नाही नाही, उलट झालं. श्याम इज बिहाइंड मी. माझ्या मागे श्याम उभा आहे. बिहाइंड मी तुम्हाला म्हटलं ना, या शब्दाच्या पुढे जो तुम्ही शब्द वापराल त्याच्या मागे असा अर्थ होतो. त्याच्यामध्ये, त्याच्या खाली, त्याच्या समोर, तुम्ही हा शब्द जो आहे त्याच्या पुढे जो शब्द वापराल तो त्याला जोडला जातो, हे लक्षात घ्या. बिहाइंड मी, माझ्या मागे आहे की नाही, मग बिहाइंड मी म्हटलं पाहिजे. माझ्या मागे कोण आहे? श्याम आहे. बर, पुढे राज, तुम्ही सांगा आता. हे तुमच्या पुस्तकात पण आहे बरं का, तुम्हाला सांगतो. आता चौथीच्या पुस्तकात पण नाहीये. काय नाही. हम्म. काय आम्हाला नाही शिकवलं? पक्षाचं नाही होय. समोर पक्षी मागे, मग हेच. हा, बोला. राज. हा, बर्ड इज ऑन द ट्री. जो महत्वाचा शब्द आहे तोच गाळून टाकला. बर्ड इज, मग ऑन कधी म्हणायचं? बर्ड इज ऑन द ट्री. जो महत्वाचा आपण शिकतोय तोच शब्द गाळून टाकलाय. बर, सगळ्यांना समजलं मग? बघा, ऐका, हे तुमच्या चौथीच्या, थांबा एक मिनिट, मध्ये बोलू नका. हे तुमच्या चौथीच्या पुस्तकात सुद्धा आहे. ऑन, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, अंडर, हे सगळे शब्द जे आहेत, बिटवीन, हे सगळे शब्द तुमच्या चौथीच्या पुस्तकात सुद्धा आहेत. पण मी घेताना पुस्तकातलं तर घेतलंच आहे, पण तुमच्या मंथनच्या पुस्तकात किंवा तुमच्या स्कॉलरशिप साठी उपयोगी पडेल असं पण घेतलंय. ठीक आहे, हा चॅप्टर या ठिकाणी संपला. उद्यापासून आपण नवीन एक टॉपिक सुरू करूया. आता शब्द घ्या. हा, बोला. बोला. हा, दुसरीच्या पण पुस्तकात आहे, पण दुसरीच्या पुस्तकात फक्त ओळख आहे. वाक्य बनवायचं नाहीये. तुम्हाला आता वाक्य पण बनवायचे चौथीच्या पुस्तकात. तुम्ही पाहाल, तुम्ही चौथीचं पुस्तक तुम्हाला हातात येईल तेव्हा इंग्रजीच्या पुस्तकात हा टॉपिक आहे. तर तो आपला झालाय. तिसरीच्या दुसरीच्या पुस्तकात फक्त शब्दांची ओळख आहे.
हा बोला आरोही काय म्हणता. शाबास व्हेरी गुड. हा वाचता का मग. हा पहिला शब्द घ्या वॉटर. व्हेरी गुड. पहिला शब्द घ्या वॉटर. दुसरा शब्द घ्या टी. तिसरा एअर. टी टी. ट्री नाही बर का टी. चहा. तिसरा शब्द एअर. चौथा शब्द ग्लास. पाचवा शब्द डिझेल. सहावा शब्द लंच. सातवा शब्द क्रिकेट. आठवा शब्द समर. समर म्हणजे उन्हाळा. नववा शब्द नववा शब्द ग्रीन. आणि दहावा शब्द इंडिया. पा वॉटर टी एअर ग्लास डिझेल लंच क्रिकेट समर ग्रीन आणि इंडिया. हा बोला. हा डिझेलचं काय झालं. हा बोला की. अरे बोल की काय झालं. त्याला झटू नको. हा पाठवतो पाठवतो. ग्रुपवर टाकतो मी. हा पाठवतो. कालचा पण पाठवतो आजचाही पाठवतो. हा चला झाले का शब्द सगळ्यांचे. झाले ना. हा चेक. चेक करा शब्द. चेक करा शब्द. वॉटर. टी. एअर. ग्लास. सगळे पुस्तकातले शब्द येते. डिझेल. लंच. क्रिकेट. समर. ग्रीन. आणि इंडिया. हा इंडिया शब्द तर तुम्ही पुस्तक उघडल्या उघडल्या पहिल्याच पानावर आहे. इंडिया इज माय कंट्री. हा झालं. ओके. चला विश्व. विश्व सांगा किती बरोबर आले. विश्व. विश्व